आणि आता तुमच्या ज्या स्कॉलरशिपच्या वगैरे एक्झाम्स असतील किंवा अजून पण काय असेल, त्याच्यातल्या खूप सारा जो भाग आहे तुमच्या आत्ताच्या सिलेबसवर पण आधारित असतो. म्हणून आपण दोन्ही गोष्टी पण करतोय. आता आपण स्कॉलरशिप पण चालू करू, आपण टेक्स्ट बुक शिकतोय. म्हणून आदिती काय बोलायचं, पण बोल बेटा. टीचर, आपण प्रेशरचा फॉर्म्युला F/A सुद्धा लिहू शकतो ना, पूर्ण फोर्स अपॉन एरिया लिहिलंच असं काही नाही ना? हा, तू वर्ड्स मध्ये पण लिहू शकते, सिम्बल्स मध्ये पण लिहू शकते. P = F/A लेटर्स यूज करून पण लिहू शकते. येस, ठीक आहे. ज्यांच्याशी बोलून झालं त्यांनी हात खाली करा. लावण्य बोल बेटा पटकन. मॅम, तुम्ही सांगितलं स्कॉलरशिपचे म्हणजे ऑगस्ट मध्ये क्लास सुरू होणार आहे, पण ते केव्हा होतील? आपलं कसं संध्याकाळी 7:30 ते 9:30 लोक क्लास राहतो, मग ते केव्हा होतील? बेटा डोंट वरी, ते सगळं आमच्या डोक्यात आहे. सगळं टाइम टेबल व्यवस्थित बनेल आणि तुम्हाला सांगितलं जाईल ज्यावेळी ते ठरेल त्यावेळी. ठीक आहे, डोंट वरी. हा, रुद्र. मॅम, मी फक्त रुद्राचं नाव. हा रुद्र बोल. मॅम, मी म्हणत होता की आपल्यामध्ये जे NMS परीक्षेमध्ये बसणार आहे त्यांना ऍड्रेस करायला लावा, पण आपल्याला समजेन किती जण आहे आपल्या क्लासमध्ये असं. मॅम, कोणत्या परीक्षेमध्ये? ऐका मुलांनो, आपण वर्ग चालू करूया आणि रुद्र, आपण तू म्हणतोयस तसं करू ज्यावेळी आपण क्लास चालू करणार असेल त्याच्या काही दिवस आधी. ठीक आहे, चला आता मॅम, मी बोलू? एक मिनिट थांबा. आपली प्रायोरिटी आता तुमची येणारी घटक चाचणी परीक्षा आहे, बरोबर आहे? त्याच्यासाठी आधी आपण प्रॉपरली प्रिपेअर करूया. बाकी सगळं जागृती, आता तू लास्ट असशील. जागृती नंतर आता आपण क्लास कंटिन्यू करू, मग शेवटी नंतर क्लास संपताना बोलूया. येस जागृती, बोल बेटा. मॅम, वसुधा ग्रुपचं कुणीच होमवर्क नाही करत आहे, मी एकटी करते. मग मला स्वतःचं नाव लिहून तुम्हाला शेअर करायला थोडं वेगळं वाटतंय. बेटा हरकत नाही ना, इट्स ओके. तू करतेस, व्हेरी गुड, आय अप्रिशिएट. बाकी ते जे वसुधाचे स्टुडंट्स आहेत, मुलांनो, होमवर्क केला तर त्याचे फायदे आहेत, होमवर्क नाही केला तर त्याचे तोटे पण आहेत. आता तुम्ही ठरवा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे की तोटा करून घ्यायचा आहे. चला आता आपण क्लास. मी माझी स्वतःची हजेरी लावून तुम्हाला देऊ का? हा, लावून दे, काही टेन्शन नाहीये. ठीक आहे, चला मुलांनो, आज आपण खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट शिकणार आहे जी समजला नाही, डबल शिकवा ना. इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे? हा, हॅलो मॅम, तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवणार आहे. त्या व्हिडिओ, थँक्यू मॅडम. उमा एक मिनिट, मी तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवणार आहे. तो व्हिडिओ इंग्लिश मध्ये आहे, तर इंग्लिश मध्ये जरी असला तरी पण तुम्हाला तो थोडा थोडा का होईना नक्की समजेल, कारण तुम्हाला ते चित्र समोर दिसतंय. ठीक आहे, तो व्हिडिओ दाखवून झाल्यावर त्या व्हिडिओला मी मराठीमध्ये एक्सप्लेन करेल. मग तुम्ही मला सांगायचे की आज आपण काय शिकणार आहे, त्या व्हिडिओ मधून काय समजलं, आणि ती गोष्ट सेम टू सेम तुम्ही घरी आपले आज क्लासेस झाल्यावरती पण करून बघू शकता. ठीक आहे, आता मी तुम्हाला थोडंसं म्यूट केलंय कारण मला तो व्हिडिओ दाखवायचा आहे. चला आता मी शेअर करते तो व्हिडिओ, म्हणजे मधून मधून काही डिस्टर्बन्स नसेल. Buoyant force. What is buoyant force? Let us understand the meaning of the term buoyant force by performing simple experiments. Push a cork down into water taken in a trough. What do you observe? The cork rises up and comes up to the surface as soon as we release it. Now, to keep it beneath the surface of water, we have to exert a downward force. This means that the cork is experiencing an upward force. The upward force is due to the force exerted by the water. The downward force which we exert counters the upward force. This shows that when a body is partly or wholly immersed in a fluid, the fluid exerts an upward force on the body. The upward force experienced by a body when partially or wholly immersed in a fluid is called upthrust or buoyant force.
the phenomenon responsible for the ठीक आहे मुलांना, आता मी दुसरा व्हिडिओ दाखवते. एक मिनिट हा. Topic: buoyancy. Can you drown in the Dead Sea? Your answer must be yes, right? You must be thinking that anyone who cannot swim will obviously drown, whether it is a swimming pool or the Dead Sea. However, that is not 100% true. Confused? Let me explain to you. When an object is partly or wholly immersed in a fluid, an upward force is exerted by the fluid on that object. This tendency of the fluid to exert an upward force on the object is called buoyancy, or upthrust. This upward force is called buoyant force. So, do you finally get it? Let me give you one more example. Place a piece of wood in water and push it downwards. What do you observe? It seems like something is pushing the piece of wood upwards, right? Water exerts an upward force on the wood. That is why the wood is getting pushed upwards. This force is called buoyant force, and the tendency of water to exert that buoyant force is called buoyancy. Dead Sea has a huge amount of salt dissolved in it as compared to any other sea or ocean. चला, दाखवून झाले मुलांनो. आता मी हँड डाऊन करते. ज्या मुलांना काही समजले, थोडंसं का होईना आणि त्यांना सांगायचं त्यांना काय समजलंय, तेच फक्त हात वर करतील आणि मी एक एक करून नाव घेईल, तेच फक्त बोलतील. ओके, प्लीज सगळेजण एकत्र नका बोलू. ठीक आहे. आणि मुलांना प्लीज मॅम तुम्हीच नाव घ्या. हा मीच नाव घेणार आहे. आणि मी नाव घेतल्यावर जमत असेल तर अनम्यूट करून कॅमेरा करा. ठीक है मैम? प्रेजेंट लगाते चैट बॉक्स बंद हो गया. अच्छा, मैं ऑन कर देती हूँ बेटा, कोई प्रॉब्लम नहीं. दर्शन, दर्शन तू हात वर केलायस बेटा, बोलायचं असेल तर बोल. बर ठीक आहे. दर्शनला पॉसिबल नसेल, विनोद बोलेल. मॅम मी विनोद, मॅम बोलत आहे. मी विनोदचं नाव घेतलंय ना. विनोद बोल. माझं नाव लक्ष्मी भास्कर आहे. माझं ते गुगल अकाउंट चालत नव्हतं म्हणून मी माझ्या मामाच्या नावाने जॉईन झाले. ते आपण जो व्हिडिओ दाखवला ना, तर ते पाणी ना वरती ते लाकडाचं काहीतरी होतं ना, त्याला जोर लावत होतं. हा बरोबर आहे. ठीक आहे. अंकिता बोलेल आता. अंकिता बोलेल. मॅम तो एक माणूस, मॅम एक पूल असतो, तो नाही का तुटलेला असतो, मग त्याच्यावर ना तो माणूस जात असतो ना, तेव्हा तो पूल तुटून जातो. त्या माणसाला वाटतं नाही का तो स्विमिंग पूल आहे, त्याच्यात तो कुदतो. मग तो खाली जातो ना, मग त्याला वाटतं खूप खोल आहे, स्विमिंग पूल नाहीये. मग तो वरती आला, मग ते तिथं लाकडाचं ठेवलं होतं ना, पाणी त्याला नाही का जोर लावत होतं. बर ठीक आहे. छान सांगितलंस तू. सना सांगेल. मॅम आता तुम्ही जे दाखवलं ना, आता पहिले ते एका काचेच्या बाटलीमध्ये ते लाकडाचा ठोकळा घेतला होता आणि ते बोटाने खाली दाबत होतं, पण पाणी ना त्याच्यावर फोर्स लावत होते, म्हणून ते लाकडीचा ठोकळा आहे ना असं खाली दाबला तर जात होता. आपण बल लावलं म्हणून ते खाली जात होतं, आणि असा हात काढला तर ते लाकडीचा ठोकळा आहे ना बारकावर येत होता. एकदम बरोबर. तेच सांगायचं होतं. ठीक आहे, ऐका आता सांगू का? नको बेटा, आता मी एक्सप्लेन करते, नाहीतर आपलं सांगायचं. मी एक्सप्लेन करते, मग नंतर मी एक्सप्लेन केल्यावर प्रश्न विचारेल, त्यावेळी उत्तर द्या.
ठीक आहे, आता मी थोडा वेळ सगळ्यांना म्यूट केले, सगळ्यांचे हात पण मी खाली करते. आता मी जे सांगणार आहे तुम्ही एकदम छान पैकी लक्ष देऊन ऐकायचंय. ठीक आहे, मी चॅट ओपन करते. चॅट मध्ये जर तुम्हाला काहीतरी चांगलं टाकायचं असेल तर टाका, नाहीतरी चॅट तर मी चेक करतेच. असे तसे काही मेसेजेस नका टाकू जे इररिलेव्हंट आहेत. मुलांनो, मी हात खाली करते सगळ्यांचे. मला हात वर करून आता ह्याचं उत्तर द्या. मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांनी विहिरीमधून पाणी काढले किंवा विहिरीमधून किंवा आडामधून किती जणांनी पाणी काढले? व्हेरी गुड. ज्यांनी नाही काढले, पॉसिबल असेल तर काढा. ठीक आहे, त्याच्यावरतीच आजची गोष्ट आहे. तुम्ही अनुभवलं असेल, ज्यावेळी ना आपण बादली पूर्ण पाण्यामध्ये डुबवली तर ती पाण्याच्या आत असते, बादली भरलेलीच असते पण ती पाण्याच्या आत असते, तर आपल्याला खूप हलकी जाणवते. मग आपण मस्तपैकी तिला छानपैकी ओढतोय, है ना. पण जसे जसे ती पाण्याच्या बादली वर वर यायला लागते, मग आपल्याला जाणवतं की अरे बादली तर किती जड झाली. पाण्याच्या आत असताना हलकी होती, पाण्याच्या वर आल्यावर ती बादली जड लागायला लागली अचानक. असंच होतं. कसं काय होतं ते आज तेच आपण समजून घेणार आहे. त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मुलांनो. फ्लुइड म्हणून, फ्लुइड म्हणजे FLUID इंग्लिश मध्ये फ्लुइड म्हणतात. फ्लुइड म्हणजे फ्लो होणारी वस्तू, कोणतं पण द्रव्य. फ्लुइड म्हणजे फ्युइल नाही नेहा, ते फ्युइल असतं. इंधन म्हणजे फ्युइल असतं. ठीक आहे, थांबा आता मी ना स्क्रीन दाखवते तुम्हाला, एक मिनिट, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल ते. तर फ्लुइड काय असतं? जे फ्लो होतं म्हणजे जे वाहतं. तर आता बघा, पाणी वाहू शकतं आणि वारा सुद्धा वाहू शकतो. तर सगळे द्रव पदार्थ आणि वायू पदार्थ त्यांना मिळून एकत्र आपण काय म्हणतो? फ्लुइड म्हणतो. त्यांना आपण काय म्हणतो? एकत्र फ्लुइड म्हणतो. तर एक सेकंड, मी व्हाईट बोर्ड ओपन करते मुलांना, एक सेकंड. तर ते जे वाहणारे फ्लुइड्स असतात, म्हणजे द्रव आणि हे असतात, वायू असतात, त्यांच्याजवळ की नाही एक स्पेशल पॉवर असते. नैसर्गिकरित्याच त्यांना मिळालेली एक स्पेशल पॉवर असते. आता ती काय पॉवर असते? स्पेशल पॉवर. मुलांना, तुम्हाला माझा व्हाईट बोर्ड दिसतोय का? एक मिनिट, मी तुम्हाला माईक चालू करायला अलाव करते, पण सगळेजण एकत्र प्लीज नका बोलू. नो मॅम. चॅट बॉक्स मध्ये मॅम मी चॅट बॉक्स मध्ये बंद. हा, मी चॅट बॉक्स पण बंद केलाय आणि माईक पण म्यूट केलाय. मला माहितीये तुम्हाला स्क्रीन दिसते आता. ठीक आहे, मला स्वतःला आता इथे समजतंय. तर आता मी काय करणार आहे मुलांना, आपण जे डिस्कस करत होतो की फ्लुइड काय असतं. फ्लुइड म्हणजे तो द्रव जो वाहू शकतो. द्रव आणि वायू दोघं पण वाहतात, दोघांना मिळून आपण काय म्हणतो? फ्लुइड म्हणतो. फ्लुइड आता कसं लिहितात इंग्लिश मध्ये, त्याची स्पेलिंग काय आहे आता मी तुम्हाला ते सांगते. एक मिनिट. ठीक आहे, फ्लुइड FLUID. ठीक आहे, तर फ्लुइड्स मध्ये काय असतात? द्रव पदार्थ असतात. द्रव म्हणजे काय? लिक्विड्स. आणि दुसरे काय असतात? वायू पण असतात. वायू म्हणजे काय? गॅसेस. हे दोघं जण फ्लुइड्स मध्ये येतात आणि हे दोघं पण वाहू शकतात. बरोबर आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत आपोआप वाहू शकतात. आता ह्यांच्याकडे मी जसं म्हटलं, नैसर्गिकरित्या एक पॉवर असते. काय पॉवर असते? की त्या फ्लुइड मध्ये तुम्ही कोणती पण वस्तू ठेवली की त्या वस्तूवर ते
वरच्या दिशेने बल लावतात, फोर्स लावतात. आणि त्याच फोर्सला, त्याच बलाला आपण मराठीमध्ये म्हणतो प्लावक बल आणि इंग्लिश मध्ये म्हणतो बॉयंट फोर्स. तर आज तो बॉयंट फोर्स काय असतो, प्लावक बल काय असतं, आज आपण ते समजून घेणार आहोत. ठीक आहे. ही खूप महत्वाची कन्सेप्ट आहे मुलांनो. समजायला थोडीशी डिफिकल्ट आहे, पण तुम्ही नीट कॉन्सन्ट्रेशन करून लक्ष देऊन शिकला की समजेल तुम्हाला. ठीक आहे. तर आता तुम्हाला ह्याच्यामध्येच एक्झाम्पल देऊन सांगते, अजून व्यवस्थित तुम्हाला समजेल की आहे काय नक्की. बघा, आता समजा मी एक आकृती काढली. हे काय आहे, हे एक मी समजा पाण्याचा एक टब घेतला. ठीक आहे. ह्याच्या आतमध्ये असं पाणी आहे आणि काय केलं मी, त्याच्या आतमध्ये एखादी वस्तू टाकली. समजा ती वस्तू अर्धी डुबली, अशी पाण्यामध्ये ती वस्तू अशी अर्धी डुबलेली आहे. तर हे जे खालचं जे पाणी आहे ना, त्या वस्तूवरती ह्या अशा वरच्या दिशाने जे बल लावते, हे जे बल लावते त्याला आपण लिहिताना असं लिहितो एफ बी म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतो बॉयंट फोर्स आणि मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो प्लावक बल. काय म्हणतो, प्लावक बल. आता ते प्लावक बल काय आहे ते आपण व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे. आता मी तुम्हाला अनम्यूट करायला अलाउ करते, जरा 1 मिनिट, पण मी नाव घेतल्याशिवाय बोलू नका. मनोहर पाटील, बेटा जरा अनम्यूट कर. मॅम, चॅट बॉक्स मध्ये मराठीमधनं नाव कसं टाकायचं? सरस्वती, इंग्रजीमध्ये टाक बेटा, मराठीमध्ये नकोच टाकू. मॅम पण कसं टाकायचं ते समजलं नाही. हो मॅम. एकदा ऐका, आता त्याच्यासाठी की नाही वेगळ्या व्हिडिओज वगैरे तुम्ही त्याचे नंतर हेल्प घ्या. आता टेक्निकल गोष्टींसाठी हा क्लास नाहीये, आपला खूप वेळ जाईल त्याच्यात. सरस्वती, तू मला नंतर पर्सनली मेसेज कर, मी तुला सांगेन. ठीक आहे. चला आता मनोहर रिजॉईन करा ज्यांना स्क्रीन नाही दिसत. मनोहर बेटा तू सांग, प्लावक बल म्हणजे काय समजलं तुला? मी आताच थोडस एक्सप्लेन केलंय ते. प्लावक बल काय असतं मनोहर सांगेल. बर ठीक आहे. तेजस तू सांग. हॅलो मॅम. हॅलो. हा, तुम्ही बॉक्स मध्ये लिंक पाठवलेली आहे. हॅलो मॅम, रिपीट करा. चॅट बॉक्स मध्ये लिंक पाठवलेली आहे. मॅम रिपीट करा ना. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिंक नाही, रिपीट करा काय सांगितलं. लिंक कशाची? हाय मॅम. तुम्ही म्यूट करा मॅम. मी सगळ्यांना म्यूट केलंय. मी फक्त तेजसचं नाव घेतलेलं, सगळेजण बोलायला लागले. असं कसं होईल आपला क्लास? मी अनम्यूट करते फक्त आणि फक्त तेजस पगारे जो आहे तो बोलेल. बेटा तेजस बोल. मॅम, तेवढी एक न सांगा ना, लिंक का पाठवली तुम्ही चॅट बॉक्स मध्ये? ते व्हाईट बोर्ड आहे ना, दिसतोय ना, ती त्याची लिंक आहे. इग्नोर कर त्याला. हा, तेजस पगारे बेटा बोल. तेजस तू हात उचललाय. बरं ठीक आहे. लावण्या तू बोल बेटा. ओके मॅम. मॅम कोणाला बोलायला नका. लावण्या फक्त बोलेल आता. हा, लावण्या. हा, बॉयंट फोर्स म्हणजे तुम्ही आता याचं एक्झाम्पल दिलंय तसं मी तुम्ही जे आता सांगितलं ते विहिरीचं, ते मी त्याच्यातूनच सांगते. आपण जेव्हा काय म्हणजे विहिरीमधून आपल्याला जर पाणी घ्यायचं असतं तेव्हा आपण दोरी बांधून त्या जी बकेट राहते त्याला खाली सोडतो. तुम्ही सांगितलं ते हलकं लागतं, बरोबर आहे. मग ते हलकं लागल्यावर ते मध्ये जातं आणि मध्ये गेल्यावर आपण त्याच्यातून पाणी म्हणजे त्याच्यात पाणी भरतं. मग आपण जेव्हा वरती घेतो ना, मग तेव्हा ना ते खालचं पाणी राहतं ना, ते फोर्स लावतं त्याला अपवर्ड, म्हणजे खालून वरती फोर्स लावतं त्या बकेटला. त्याच्यामुळे ते जड लागायला लागतं. मग ते
एक्झाम्पल बॉयंट फोर्सचं. ओके, व्हेरी गुड. बॉयंट फोर्स म्हणजे सिंपल कोणता फोर्स मुलांनो? कुठलं पण फ्लुइड त्याला नैसर्गिकरित्या शक्ती मिळाली आहे वरती. कुठल्या पण वस्तूवर वरच्या दिशेने बल लावण्याची ती शक्ती म्हणजेच बॉयंट फोर्स आहे त्याचा. बरोबर आहे. नॅचरल पॉवर ज्याला आहे तो मॅम मी ठीक आहे. एक्झाम्पल देऊ मॅम. मॅडम हॅलो मॅम. एक मिनिट मॅम आपण आधी पुढचा टॉपिक समजून घेऊया, मग मी तुमच्याशी बोलते. एक मिनिट. मॅम मी स्वतःच्या नावाने जॉईन दिसते. बेटा काय नाव आहे तुझं? मॅम माझं नाव जागृती आहे. तिथे नाव दिसतंय का माझं? दिसतंय, तुझंच नाव दिसतंय. हो मॅम ती दिसते जागृती नावाने. हा, तुझंच नाव दिसतंय. व्हेरी गुड. तू नाव चेंज केलं. आता मी सगळ्यांचे म्यूट केलेत. आता मी जे सांगणार आहे नीट लक्ष देऊन ऐका, त्याच्यावर आधारित मी प्रश्न विचारेल. ठीक आहे. प्लावक बल म्हणजेच बॉयंट फोर्स. आता इथे तुम्हाला दिसते बघा, इथे लिहिले बॉयंट फोर्स. बॉयंटची स्पेलिंग आणि फोर्सची स्पेलिंग नीट बघून घ्या. आणि हे बॉयंट फोर्सलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? प्लावक बल. प्लावक बल असे म्हणतो. म्हणजे आपण वस्तूला जर पाण्यामध्ये टाकलं तर पाणी त्याच्यावरती जे बल लावते ते आहे प्लावक बल. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, पुढचा टॉपिक बघूया. त्याच्यासाठी ह्या प्लावक बलाला अजून व्यवस्थित समजून घेण्यासाठी मी आता तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवणार आहे मुलांनो. तो व्हिडिओ पण इंग्लिशमध्ये आहे, पण हरकत नाही, तुम्हाला तो थोडंसं समजेल आणि मी नंतर तो व्हिडिओ तुम्हाला काय करेल, मराठीमध्ये एक्सप्लेन करेल. तर तुम्ही आधी फक्त शांतपणे तो व्हिडिओ बघून घ्या, काहीही मनामध्ये शंका न बाळगता. एक मिनिट मी शेअर करते. Archimedes' principle. We're all aware of the fact that some objects float in water while others sink. Let's look at a balloon. Do you know what makes a balloon float on water? Well, it's the upward force exerted by water that makes the balloon float. To experience this, try pushing the balloon underwater. You will feel an upward force that makes it difficult to push the balloon down. Now release the balloon, it bounces back to the surface. What happens here is that the applied force acts in the downward direction, pushing the balloon down, but the water exerts an upward force on the balloon, pushing it up. This upward force exerted by water on the balloon is known as upthrust or buoyancy, and the upward force is called the buoyant force. Have you ever wondered why an iron nail sinks while a huge iron ship floats on water? Let's see. The iron nail sinks as it is solid and compact with less volume in water, and its density is greater than water. Thus, the upthrust exerted by water on the nail is less than the weight of the nail. This causes it to sink. An iron ship floats as it is hollow, filled with air and occupies more volume in water, and its density is less than water. Thus, the upthrust exerted by water on the ship is greater than the weight of the ship, letting it float. These examples indicate that the magnitude of the buoyant force depends on the volume V of the immersed part of the body, the density rho of the fluid, and the acceleration due to gravity G. Thus, upthrust or buoyant force is equal to V rho G. ठीक आहे. एक मिनिट. आता ज्या मुलांना ह्या व्हिडिओ मधलं थोडं काहीतरी समजलं ते फक्त हात वर करतील. ओके. उमा बोलेल आता. ज्यांनी हात वर केलं ना, माईकच्या जवळच हात ठेवा, म्हणजे लगेच तुम्ही अनम्यूट करून बोलू शकाल. आपला वेळ वेस्ट नाही होणार. मी अलाव करते. येस उमा बेटा बोल.
मी अनम्यूट करायला अलाउ केलंय. उमा प्रतीक्षा तुला बोलायचं तर बोल. टीचर मी सांगू? अदिती सांग. मॅम तुम्ही ज्याचं नाव घेतलंय त्यांनाच बोलू द्या ना, कारण सगळ्यांना पण चान्स मिळाला पाहिजे. अदिती बोल. हा टीचर आपण बघितलं प्रतीक्षेला बोलू द्या. आपण कंपॅरिझन केलं तर खिळा जो आहे त्याची जी डेन्सिटी आहे ती वॉटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे तो खिळा जो आहे तो आणि तो सॉलिड पण आहे, त्यामुळे तो जड आहे. त्या कारणाने तो खिळा जो आहे तो जे फॉर एक्झाम्पल आपण समुद्राचं पाणी घेतलं तर ते त्या समुद्राच्या पाण्यामध्ये डुबून म्हणजे खाली चाललं जातं, ते डुबून जातं. आणि जर तसंच आपण एका जहाज किंवा शिप याचं उदाहरण घेतलेलं त्यामध्ये व्हिडिओमध्ये, तर त्यामध्ये जी शिप आहे त्याच्यामध्ये वूड यूज केलेलं आहे आणि त्या जी शिप आहे त्याचा जी डेन्सिटी आहे ती याच्या वॉटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे ती जी शिप आहे ती त्या वॉटरवर म्हणजे तरंगतीये, फ्लोट करतीये. आणि आपण तसं एका फुग्याचं सुद्धा बघितलं तर आपण फुगा जो आहे त्या फुग्याला आपण पाण्यामध्ये किती वेळ त्याच्यामध्ये पाण्यामधला अपवर्ड फोर्स जो आहे तो त्या फुग्याला आपण किती वेळेस पाण्यामध्ये दाबलं तरी सुद्धा अपवर्ड फोर्स त्या फुग्याला वरच ढकलतोय, कारण की आपला जो फुगा आहे त्याच्यामध्ये हवा भरलेली आणि तो फुगा जो आहे तो सॉलिड सुद्धा नाही, जेणेकरून की तो खाली जाऊ शकेल. त्याची डेन्सिटी जी आहे ती कमी आहे. ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. आता मी शॉर्ट फॉर्म मध्ये सांगू का? एक मिनिट बेटा, मला की नाही आता मराठीमध्ये उत्तर पाहिजे. मराठीमध्ये म्हणजे जे टर्म्स तिने डेन्सिटी, अपवर्ड फोर्स हे जे वापरले ना तेच टर्म्स जर तुम्हाला मराठीत माहिती असतील तर कोणाला मराठीत सांगायचं असेल तरच हात वरती करा. मॅम तुम्ही स्वतःच नाव घ्या ना, कारण बाकीच्यांना चान्सच मिळत नाही. जागृती बोल. मी स्वतःच नाव घेते बेटा. जागृती बोल. मॅम आपण एका फुग्याचं उदाहरण घेतलं. तो फुगा आपण समुद्राच्या पाण्यात टाकला तर तो फुगा खाली गेलाच नाही, कारण त्या फुग्याला इतकं बल नाही की तो खाली जाऊ शकतो. पण आपण जर त्याच्यावरती थोडा बल टाकला तर तो खाली जाऊ शकतो. याचा अर्थ आपल्याला हे समजतं की जर एखाद्या वस्तूला बल असेल तरच ती वस्तू पाण्यात डुबू शकेल, आणि जर एखाद्या वस्तूला बल नसेल तर ती वस्तू पाण्यात डुबू शकणार नाही. बर, ठीक आहे बेटा, ठीक आहे. मी सांगू मॅम? एक मिनिट. टीचर डेन्सिटीला घनता बोलतात. मी सांगू मॅम? मी सांगू? प्रतीक बोल 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 प्रतीक. मॅम मी याच्यानंतर सांगू. मॅम म्हणजे एक जी वस्तू हलकी असते ती वस्तू पाण्याच्या वर तरंगते, आणि ज्या वस्तूमध्ये वजन जास्त असेल ती वस्तू जी एखाद्या टायमाला आता जड वस्तू खिळा असेल, लाकूड, हे जे वस्तू आहेत मॅम या जड या पाण्याच्या खाली जातील, आणि ज्या हलक्या वस्तू आहेत ना त्या वर तरंगतील. याचा अर्थ आता बल आहे त्या जड वस्तूंमध्ये म्हणून त्या खाली गेल्यात, आणि हलक्या वस्तूमध्ये बल नाही म्हणून ती वर तरंगते. व्हेरी गुड. आता मी एक्सप्लेन करणार. मी सांगू? आता मी एक्सप्लेन करणार. बोलाणं आपले 10 मिनिटं राहिले. ठीक आहे, तुम्हाला समजतंय? मला कळेल. एक मिनिट करणार आहे मी, तेच एक्सप्लेन करणार आहे. हा, मी तुमचे ऑफ केले जरा मायक्रोफोन्स. जरा 2 मिनिटं फक्त मला बोलू द्या. आता इथे 2 गोष्टी होत्या मुलांनो. पहिले तर हेच की पाणी बल लावतंय ज्याला आपण बॉयंट फोर्स म्हणतोय, आणि दुसरं होतं बॉयंट फोर्स सगळ्याच वस्तूवर लावला जातोय. फुग्यावर पण लावला जातोय, खिळ्यावर पण लावला जातोय, बोटीवर पण लावला जातोय. ते मगाशी आपण बघितलेलं तो रबर कॉक होता, रबरचं झाकण होतं, त्याच्यावर पण लावला जातोय. पण तरी पण काही वस्तू पाण्यामध्ये डुबतात आणि काही वस्तू पाण्याच्या वरती तरंगतात आणि काही वस्तू पाण्याच्या मधल्यामध्ये तरंगतात, म्हणजे ते एकदम खाली जाऊन तळाला बसत नाहीत. असं का? तर त्याच्यासाठी जी एक गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे घनता. घनतालाच आपण इंग्रजीमध्ये डेन्सिटी म्हणतो. आता घनता काय असते हे तुम्ही गणितामध्ये ऑलरेडी शिकलाय. मी चॅट ओपन करते. ज्यांना टाईप करायला शक्य आहे चॅटमध्ये मला घनतेचं सूत्र सांगा. मी वाट बघते काही सेकंड्स. घनतेचं सूत्र, घनता आपण कशी काढतो?
सगळ्या गोष्टींची आपण घनता काढू शकतो. पाण्याची घनता काढू शकतो, तुमची जी प्लास्टिक आहे, प्लास्टिकची बॉटल त्याची घनता काढू शकतो आपण. त्याच्यानंतर ना लोखंडाची घनता काढू शकतो, स्टीलची घनता काढू शकतो. विंड फोर्स, बेटा विंड फोर्स म्हणजे हवेचा फोर्स, हवेमुळे लावला जाणारा फोर्स. बर, घनता कोणाला माहिती नाहीये हरकत नाही, मी सांगते तुम्हाला घनता काय असते. घनता काय असते? हा, डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. घनता म्हणजे वस्तुमान भागिले आकारमान. व्हॉल्यूम म्हणजे काय? आकारमान. ठीक आहे, आता घनतेची आधी तुम्हाला कन्सेप्ट मी एक्सप्लेन करते. आता घनता काय असते समजा नीट लक्ष देऊन ऐका बरं का. तुम्ही ना एकसारखे एकाच साईजचे 3 वेगवेगळे ग्लास घेतले. काय घेतलेत? ग्लास घेतलेत एकाच साईजचे. पहिल्या वाल्या ग्लास मध्ये की नाही तुम्ही आपलं गव्हाचं पीठ असतं ना चपाती बनवायचं, ते घेतलं पूर्ण भरून. दुसऱ्या वाल्या ग्लास मध्ये तुम्ही काय घेतलं? दुसऱ्या वाल्या ग्लास मध्ये तुम्ही एकदम पातळ अशी वाळू घेतली, तो ग्लास पूर्णपणे भरून. आणि तिसऱ्या वाल्या ग्लास मध्ये तुम्ही काय घेतलं? तिसऱ्या वाल्या ग्लास मध्ये तुम्ही घेतलं दगड भरले तुम्ही. ठीक आहे, आपले नॉर्मली वाळूमध्ये असणारे मोठे मोठे गारगोट्यांसारखे दिसणारे दगड किंवा गारगोट्याच म्हणा, ते घेतल्या. आता तिन्ही पण ग्लास पूर्णपणे भरलेले आहेत. आता ते काय करा तुम्ही, वजन आपलं नॉर्मली असं चौकोनी पण वजन असतं ना, वजन काटा असतो ज्याच्यामध्ये नंबरवाले आकडे पडतात, तुम्ही भाजीवाल्यांकडे वगैरे बघितलं असेल. समजा आता ते एक एक ग्लास की नाही तुम्ही वजन केलं, तर कोणाचं वजन जास्त असेल तिघांपैकी? मी चॅट ऑन केले, मला चॅटमध्ये सांगा कोणाचं वजन जास्त असेल. पहिल्या ग्लासचं ज्याच्यामध्ये नुसतं गव्हाचं पीठ आहे, दुसऱ्या ग्लासचं ज्याच्यामध्ये बारीकशी वाळू आहे, की तिसऱ्या ग्लासचं ज्याच्यामध्ये मोठे मोठे जे आहेत तुम्ही गारगोट्या भरलेत किंवा दगड भरलेत? कोणता? तिसऱ्या नंबरचा ग्लास. बर ऐका, मी हात खाली करते. जी मुलं तिसऱ्या नंबरचा ग्लास म्हणतात त्यांनी हात वर करा. ज्यांचा आन्सर आहे तिसऱ्या नंबरचा ग्लास त्यांनी हात वर करा. बर, 16, 17, 22, 23. बर ठीक आहे, 30 मुलं. ठीक आहे, ओके. मी आता हात खाली केले. ज्यांचं म्हणणं आहे दुसऱ्या नंबरचा ग्लास ज्याच्यामध्ये वाळू आहे पातळशी, ते हात वर करतील. बरं ठीक आहे, काही मुलं आहेत, 15-16 मुलं आहेत. ठीक आहे मुलांनो, ऐका, करेक्ट आन्सर आहे, बरोबर उत्तर आहे तिसऱ्या नंबरचा ग्लास. तुम्ही हे ट्राय करून बघू शकता. हे तर तिन्ही गोष्टी तुमच्या घरी आता पण अवेलेबल आहेत, राईट? तुम्ही ट्राय करून बघा. तर तिसरे म्हणजे तुम्ही काय बघितलं? ग्लासचं आकारमान. आकारमान म्हणजे व्हॉल्यूम तेवढीच आहे, ग्लासची कॅपॅसिटी तेवढीच आहे. समजा तुमच्या ग्लासमध्ये 200 मिलीलिटर पाणी साचू शकतं, तर तेवढीच कॅपॅसिटी, कारण सेम साईजचे तुम्ही ग्लास घेतलेत. पण तुम्ही त्याच्या आतमध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू टाकलेत त्या वेगवेगळ्या वस्तूंचं घनता वेगवेगळी आहे, म्हणून तुमचं वजन पण वेगवेगळं आलं. तर ह्याचा अर्थ घनता काय असते? त्या वस्तूचं वस्तुमान भागिले आकारमान. मग इथे आता वस्तुमान म्हणजे घनता कशी काढणार आपण तिघांची? तुम्हाला ऑलरेडी काय माहितीये त्यांचं? ग्लासचं आकारमान माहितीये, की त्या ग्लासची कॅपॅसिटी किती आहे? 200 मिलीलिटर. ते ग्लासचं आकारमान आहे, तेवढंच त्याच्यामध्ये ते वस्तू बसणार आहे. तर आकारमान आपल्याला ऑलरेडी माहितीये, म्हणजे व्हॉल्यूम ऑलरेडी माहितीये. आणि वजन म्हणजे वस्तुमान तुम्ही ऑलरेडी त्या वजन काट्याने मोजलं, तर त्याला भागलं त्या दोघांना, वस्तुमान भागिले ग्लासचा आकारमान, तर प्रत्येकाची घनता मिळेल तुम्हाला. तर प्रत्येकाची घनता काढल्यावर तुम्हाला कळेल की गव्हाच्या पिठाची घनता सगळ्यात कमी आहे आणि ते गारगोटे जिथे मोठे मोठे दगड होते त्याची घनता सगळ्यात जास्त आहे. कळतंय? म्हणून आता इथे व्हिडिओ मध्ये आपण ज्याला कनेक्ट केलं, आपण जो आता व्हिडिओ पाहिला त्याच्या बरोबर आपण जर कनेक्ट केलं, तर आपण काय पाहिलेलं की थांबा हा, माझी स्क्रीन मी शेअर करते. हा,
तर आता बघा आपण काय पाहिलेलं होतं की एक सेकंड हा मुलांना. तर आपण काय पाहिलेलं होतं की हे समजा मी एक हे घेतलं, एक पात्र घेतलं, त्याच्यामध्ये मी पाणी भरलं. आता काय करतोय माहितीये, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आपण करतोय. खूप इंटरेस्टिंग गोष्ट काय करतोय तर नीट बघा. तुम्ही समजा एक खिळा घेतलाय. आता तो खिळा तुम्ही पाण्यामध्ये टाकला की तो खिळा तर लगेच पाण्यामध्ये डुबतोय, बरोबर आहे. तर हा समजा मी खिळा टाकला एक, तर हा पाण्यामध्ये डुबून एकदम तळाशी येऊन बसला हा खिळा. हे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. आता काय करताय, तुम्ही एक हातोडा घेतला आणि ह्याच खिळ्याला ठोकून 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 तुम्ही काय केले, त्याची छोटीशी जेवढीशी पण बनते ना तेवढीशी त्या खिळ्याची काय बनवली, एक प्लेट बनवली. आणि तुम्ही बघितलं की अरे ती प्लेट तर खिळ्याची सारखी खाली जातच नाही, ती तर त्याच्या वरती तरंगायला लागली. आता खिळा पण लोखंडाचाच बनलाय, प्लेट पण लोखंडाचीच बनली आहे, त्याच खिळ्याचीच मी सिमिलर सेम टू सेम दुसऱ्या खिळ्याचीच मी प्लेट बनवली आहे. तर खिळा एकदम खाली गेला आणि प्लेट तर वरतीच तरंगते. आणि दोन्ही सेम सेम खिळे आहेत, त्याच्यामुळे त्याचं जे वस्तुमान आहे, समजा तो 10 ग्रॅमचा खिळा आहे, त्या दोघांचं वस्तुमान पण सेम आहे. वस्तुमान म्हणजेच काय, वस्तुमान म्हणजे काय असतं, वस्तुमान म्हणजेच काय आहे, मास आहे. ठीक आहे. आता इथे मास किती आहे, 10 ग्रॅम, बरोबर आहे. तर इथे चेंज काय होतंय, चेंज होते तिथे त्याची घनता चेंज होते, म्हणजे त्याची व्हॉल्यूम चेंज होते. व्हॉल्यूम चेंज होते म्हणजे हे थोड्याशा जागेत खिळा थोडीशी जागा व्यापतोय. व्हॉल्यूम म्हणजे आकारमान काय असतं की वस्तू आपल्या ह्या स्पेस मध्ये किती जागा घेते. आता खिळा तुम्ही खाली टेबलावर ठेवला, त्याला खूप थोडीशी जागा लागेल. पण तुम्ही जर ती खिळ्यापासून ठोकून ठोकून जी प्लेट बनवली ती त्या टेबलावर ठेवली तर त्याला जास्त जागा लागेल. म्हणजे काय झालं, खिळ्यामध्ये जे लोखंड होतं आता ते पसरवलं आपण त्याला, त्याच्यामुळे काय झालं, त्याचं आकारमान वाढलं. म्हणून काय होतंय, आता तुम्हाला कळते आपली घनता पहिल्या आणि दुसऱ्या केसमध्ये. पहिल्या केसमध्ये खिळा समजा त्याची घनतेला की नाही आपण मुलांनो ह्या चिन्हाने दर्शवतो, ह्याला डेल्टा म्हणतात, नाही सॉरी ह्याला रो म्हणतात, रो म्हणतात इंग्रजीमध्ये. हे चिन्ह आहे, ह्याला रो म्हणतात इंग्रजीमध्ये. आणि हे जे रो आहे ह्याने आपण काय दर्शवतो, घनता दर्शवतो. तर घनतेचं काय सूत्र आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच वस्तुमान भागिले आकारमान, बरोबर आहे. आता पहिल्या केसमध्ये काय होते, घनता काय होते. आता पहिल्या केस म्हणजे ज्यावेळी खिळा आहे, खिळा असताना समजा आपण त्याला ρ1 नाव देऊया, खिळा असतानाची त्याची घनता. तर हे सेमच आहे दोघांमध्ये, खिळ्याचं जे वस्तुमान आहे, वजन जे आहे ते सेमच आहे. पण खाली काय होते, त्याची जी घनता होती खिळ्याची ती काय होती, लहान होती, कमी होती. समजा त्याची घनता, एक्झाम्पल घेतोय, समजा त्याची घनता होती 0.1, बरोबर आहे. किती होती, 0.1. आणि आता दुसऱ्या केसमध्ये काय होते, परत हे वस्तुमान तर सेमच आहे, खिळ्याचं वजन तेवढंच आहे, पण त्याची घनता जी आहे ती वाढली. काय झाली त्याची, सॉरी व्हॉल्यूम म्हणजे त्याचं आकारमान वाढलं. आकारमान कसं वाढलं, कारण आपण त्याला ठोकून ठोकून त्याचे आकार जो आहे तो वाढवला ना, आकार वाढवला म्हणजे त्याचं आकारमान वाढलं. मग काय होणार, त्याच्यामुळे तुमचा छेद वाढला. छेद वाढल्यामुळे घनता ऑटोमॅटिकली काय झाली, कमी झाली. म्हणजे काय झालं, आपली ρ2 हे ρ1 पेक्षा काय झालं, कमी झालं. सेकंड केसमध्ये त्या प्लेटची घनता कमी झाली आणि खिळ्याची घनता जास्त आहे. त्याच्यामुळे जी प्लेट आहे त्या प्लेटची घनता खिळ्यापेक्षा तर कमी झालीच, पण पाण्यापेक्षा पण ती घनता कमी झाली. म्हणून पाण्याच्या वरती ती प्लेट जी आहे ती तरंगायला लागली. तर ज्या वस्तूची घनता पाण्यापेक्षा कमी असते ती वरती तरंगते, ज्या वस्तूची घनता पाण्यापेक्षा जास्त असते ती आतमध्ये डुबते. आणि समजा पाण्या एवढीच घनता आहे, मग काय होणार, पाण्या एवढीच सेम टू सेम घनता असेल तर ती वस्तू मी वेगळ्या कलरने दाखवते. तर ती वस्तू इथे पाणी, या पाण्याची लेवल ही आहे की नाही मुलांनी इथपर्यंत, तर ती वस्तू इथे पाण्याच्या
वरची तिथे लेवल जिथे तिथल्या तिथेच ती वस्तू तरंगते. म्हणजे ती ना एकदम वरती आहे ना खाली तळामध्ये जाते, किंवा ती इथे खाली येऊन पण तरंगू शकते, अशी ह्या इथल्या मधल्या मध्येच ती तरंगू शकते. ह्याच्यासाठी जर तुम्हाला आठवत असेल तर सायन्स क्लब मध्ये बघा अनिकेत सरांनी एक प्रयोग दाखवलेला होता तुम्हाला, जर तो आठवत असेल तर. अंड्याचा तो नाही, एक अंड घेतलेलं आणि सॉल्ट वॉटर घेतलेलं, तर ते साधं पाणी होतं त्यावेळी तो अंड एकदम खालपर्यंत गेलं, आणि मीठ मिसळलेलं पाणी होतं त्यावेळी ते अंड काय व्हायला लागलं, तरंगायला लागलं. आठवते ना तुम्हाला? तर आता मी माईक अनम्यूट करते तुमचे, मी काही प्रश्न विचारेल त्याच्यानुसार तुम्ही, मी नावं घेईल त्याच्यानुसार तुम्ही उत्तर द्यायचे. ठीक आहे. आता मी जेवढं तुम्हाला सांगायचंय मॅम, त्याआधी मला काही सांगायचंय. जागृती बेटा, एक मिनिट ऐका. नाही मॅम, मी या विषयी नाही बोलत, मी दुसरं काहीतरी सांगते. मग थांब जरा 2 मिनिटं थांब. आता मी शिकवलेलं नाही मॅम, मी तेच तर सांगते. मग तुम्ही जे शिकवलंय ना ते कायम आम्हीच उत्तर देतो, जे आम्ही हँडग्रेज करतो ना, तुम्ही त्यांची नावं घेता. पण आम्हाला शाळेत शिकवलंय की आपण जे मागे राहिलेत ना त्यांना पण पुढे घेतलं पाहिजे. त्यामुळे जे कधीच बोलत नाही त्यांना या वेळेला चान्स द्या ना. बरं हो मॅम, मी हँडरेज करतो मॅम, पण तुम्ही नावच घेता नाही मॅम. बरं थांबा. मग मी आता की नाही जे नाही करत त्यांची घेते. ओके, विचारता मॅम, बाकीचे त्यांनाच विचारा आता. बरं ठीक आहे. मुलांनो, सगळ्यात आधी हा माझा सगळ्यांना कॉमन क्वेश्चन आहे, नीट लक्ष देऊन ऐका. ज्या मुलांना थोडंफार पण समजलंच नाही असं कोणी असेल तर हात वर करा. मी एवढ्या वेळ जे पण सांगितलं ते थोडंसं पण नाही समजलं असं कोणी असेल तरच हात वर करा. काहीच नाही समजलं, थोडं पण नाही समजलं असं कोणी आहे? बरं ठीक आहे, 1 मिनिट. शरद बेटा, तू लेट जॉईन केलंस का? हो. हा, मग लेट जॉईन केल्यावर कसं कळणार बेटा? तू रेकॉर्डिंग बघ. तेजस्विनी, चालेल मॅम. बेटा तुला काय नाही समजलं? मॅम, ते तुम्ही सांगितलं ना तर पहिलं आलं समजलं नाही मॅम मला. पहिलं नाही समजलं. बरं ठीक आहे. ऐका, आता मी काही नावं घेते, तीच मुलं फक्त बोल. हा, 1 मिनिट, मी क्वेश्चन विचारते आता. ठीक आहे. हरिओम, घनता काय असते सांग जरा मला. आताच मी जस्ट एक्सप्लेन केलंय. मॅडम, मग मला ते आता तुम्ही जे बोलले ना, ज्यांनी समजलं नाही ते हँडराईज करा. तर आता तुम्ही काय बोलले मॅडम? हरिओम, ते सगळं जाऊ देत. मी तुला जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर दे. घनता काय असते ते सांग. मॅडम, घनता असतं नाही समजलं मला. बरं ठीक आहे, हरकत नाही. दुसरं दुसरं विचारते. हा, मी दुसऱ्याला विचारते आधी तोपर्यंत. चैतन्य पवार ह्या नावाने ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केले, बेटा चैतन्य, घनता काय असते सांगशील जरा? मॅम, ही घनता ही वस्तूची मास राहते. मास म्हणजे वस्तुमान. घनता काय असते? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आकारमान असतं. घनता काय असते? आताच जस्ट मी एक्सप्लेन केलं ते. डेन्सिटी. बरोबर. त्याचं सूत्र काय आहे? मास व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे गुणोत्तर. बर, ऐका आता मुलांनो, आपण एक काम करूयात. आपला टाइम संपलाय. हा टॉपिक आपण मी पुढच्या क्लासमध्ये पण थोडासा घेणार आहे. तोपर्यंत ना तुम्ही ना नोटबुक मध्ये आधी ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. नोटबुक मध्ये छान अक्षरामध्ये आधी लिहा की घनता
म्हणजे डेन्सिटी काय असते, मास म्हणजे वस्तुमान काय असतं ते थोडंसं माहिती करा, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, रिवाइज करा. आणि आकारमान, आकारमान म्हणजे व्हॉल्यूम काय असतं ते तुम्ही गेल्या वर्षी 6वीला शिकलेलं आहे ऑलरेडी, गणितामध्ये आकारमान आपण कसं काढतो ते. ठीक आहे, मग त्याच्यावरून तुम्हाला घनता कळेल. तर मी पटकन क्विकली रिवाइज करते. आपण काल आज 3 गोष्टी कुठल्या शिकलो, ऍक्च्युली 2च गोष्टी आपण शिकलोय. पहिली गोष्ट ही शिकलो की कुठलं पण जे वाहणारं जे द्रव्य आहे, फ्लुइड आहे, ते अपवर्ड फोर्स म्हणजे बॉइंट फोर्स लावतं एखाद्या वस्तूवर. जर ती वस्तू आपण त्याच्या आतमध्ये टाकली तर त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, बॉइंट फोर्स. ही पहिली गोष्ट आपण शिकली. आणि दुसरी गोष्ट आपण ही शिकली की कुठल्या पण वस्तूची घनता म्हणजे डेन्सिटी पाण्यापेक्षा जास्त असेल तर ती पाण्यामध्ये वस्तू डुबते, जर पाण्यापेक्षा कमी असेल तर पाण्याच्या वर तरंगते, आणि पाण्या एवढीच असेल तर ती पाण्याच्या बरोबर मध्यभागी तरंगते, ती खाली तळाला जाऊन चिटकत नाही. ह्या 2च गोष्टी आपण शिकलो. आणि तिसरी गोष्ट ह्याच्याशी जोडलेली काय शिकलो की घनता काय असते. घनता म्हणजेच डेन्सिटी, त्याचं सूत्र काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे वस्तुमान भागिले आकारमान. ठीक आहे, तर आता मी होमवर्क साठी तुम्हाला काही क्वेश्चन्स ग्रुपमध्ये टाकेल. तुम्ही गेल्या वर्षी जर व्हॉल्यूम शिकलाय तर मी व्हॉल्यूम कशी काढायची, आकारमान कसं काढायचं त्याच्याशी रिलेटेड काही गणित, आणि घनता कशी काढायची त्याच्याशी रिलेटेड पण काहीतरी गणित 1-2 होमवर्कला टाकणार आहे. आता त्याच्यावरून मला कळेल की तुम्हाला खरंच किती समजलंय. तरी पण काही मुलांना जर डाऊट असेल, समजलं नसेल, तर तुम्ही शांतपणे थोडासा वेळ काढून उद्या रेकॉर्डिंग आल्यावरती क्लासमध्ये पुन्हा एकदा रेकॉर्डिंग बघा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजणार नाही असं नाही होणार. ठीक आहे मुलांनो, चला आता 1 सेकंड.